महापालिकेने केलेला हा दावा फोल ठरलेला आहे। अंबरनाथ स्थानकाजवळ सुद्धा एक्सप्रेसचा खोळंबा झाल्याचं पाहायला मिळतंय। आपण पाहतो रुळांवर पाणी साचलंय आणि त्यामुळे एक्सप्रेस ही 1.5 तासापासून त्या रुळावरच अडकलेली आहे। कोल्हापूरहून मुंबईला जाणारी ही एक्सप्रेस आहे आणि ही एक्सप्रेस जी आहे साधारणतः 1.5 तासांपासून अंबरनाथ स्थानकावरच अडकलेली आहे। या सगळ्या लोकलवर परिणाम तर झालाच होता, वाहतुकीवर सुद्धा परिणाम झाला होता आणि आता या एक्सप्रेसला सुद्धा या पावसाचा फटका बसलेला आहे। आपण पाहतोय ही रेल्वे जी आहे ती आता पुढे जाऊ शकलेली नाहीये। साधारणतः 1.5 तासापासून हे प्रवासी इथेच अडकलेले आहेत। कोल्हापूरहून मुंबईकडे जाणारी ही एक्सप्रेस आहे आणि साधारणतः 1.5 तासांपासून या एक्सप्रेसचा खोळंबा झालेला आहे। अंबरनाथ स्थानकावरच ती थांबलेली आहे, त्यामुळे एकूणच सगळ्यांना मुंबईतील या पावसाचा फटका बसलेला आहे आणि त्यामुळे प्रवाशांसह सगळ्यांचेच खरं तर हाल झालेले आहेत। आपण पाहतोय कोल्हापूर मुंबई ही एक्सप्रेस आहे आणि ही एक्सप्रेस साधारणतः 1.5 तासांपासून अंबरनाथ स्थानकावरच अडकलेली आहे, कारण पुढे जाण्यासाठी रस्ता नाहीये, रुळांवर पाणी साचलेलं आहे, त्यामुळे या ठिकाणी ही एक्सप्रेस अडकलेली। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अजय दुधाणे यांच्याकडून। अजय, काय सांगाल, साधारणतः 1.5 तासांपासून ही एक्सप्रेस इथे अडकलेली आहे, कशा प्रकारे अंबरनाथ सह इतर ठिकाणी परिस्थिती आहे, पावसाची काय अपडेट्स आहेत? बरोबर आहे। आज जे मुंबईमध्ये जो रात्रभर पाऊस झाला आणि त्यानंतर भांडूप आणि काही भागामध्ये रेल्वे पट्टीवरती पाणी साठल्यामुळे अंबरनाथ आणि बदलापूर भागामध्ये लोकल सेवा थांबवण्यात आली। त्याचबरोबर कल्याणच्या पुढे किंवा ठाण्याच्या पुढे गाड्या जात नव्हत्या। ज्या कर्जतच्या दिशेकडून मुंबईच्या दिशेकडे गाड्या जात होत्या त्या ठाण्यापर्यंतच जात होत्या सकाळपर्यंत। आणि पाहायला गेलं तर त्यामुळे ज्या बाहेरून ज्या एक्सप्रेस मेल येत होत्या त्या कर्जत आणि अंबरनाथ आणि बदलापूर या भागात थांबवण्यात आल्या। त्यामध्ये ही जी गाडी पाहताय आपण ती महालक्ष्मी एक्सप्रेस जी मुंबईच्या दिशेने कोल्हापूरवरून येते ती अंबरनाथच्या यार्डकडे थांबवण्यात आलेली आहे। गेल्या 1.5 ते 2 तासापासून ही गाडी त्याच जागेवरती उभी आहे। आणि पाहायला गेलं तर आता काही म्हणजे मुंबईमध्ये जे पाऊस ओसरतोय त्यामुळे आता लोकल सेवा सुरू झाली, मात्र ती गाडी तिथेच उभी होती। आता काही वेळानंतर ती गाडी आता पुढे चालली आहे। मात्र पाहायला गेलं तर गेल्या 1.5 ते 2 तासापासून महालक्ष्मी एक्सप्रेस अंबरनाथ यार्डात उभी होती। अगदी नक्कीच धन्यवाद अजय दिलेल्या माहितीसाठी। आपण पाहतो